शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात बऱ्याच कालावधीपासून शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांना अथवा शक्तिपीठ महामार्गाची उत्सुकता ज्यांना ज्यांना होती त्याबाबत कोणतीच माहिती समोर येताना दिसून येत नव्हती. त्यामुळे अनेकांनी शक्तिपीठ महामार्गासंदर्भात बऱ्याचदा प्रत्यक्ष भेटले किंवा फोन करून देखील शक्तिपीठ महामार्गाची पुढील कारवाई काय याबाबत विचारणा केली असता शक्तिपीठ महामार्गाच्या बाबतीत कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष शक्तिपीठ बाधित शेतकरी असतील किंवा शक्तिपीठ महामार्गाच्या बाबतीत माहिती मिळवण्यासाठी जे शेतकरी उत्सुकता असतील त्यांना माहिती देता येत नव्हती. परंतु जवळपास 1 महिन्याच्या कालावधीनंतर शक्तिपीठ महामार्गासंदर्भात पुढील कारवाई काय होती याबाबतच्या प्रशासकीय पातळीवर घडामोडी होताना दिसून येत आहेत. नुकतंच माझ्या हातामध्ये एक पत्र मला प्राप्त झालेलं आहे. हे पत्र तसं जुनंच आहे, कारण जुलै महिन्यामध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या बाबतीत कोणतीही कारवाई झालेली आपणाला दिसून आलेली नाही. कारण जुलै महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा असेल किंवा संत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा, त्याचबरोबर विविध पालख्या सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूर मध्ये येतात. त्यामुळे प्रशासन या पालख्यांच्या नियोजनासाठी व्यस्त असते. त्याचबरोबर SIRचं जे मतदान पुनर्निरीक्षणाचं जे काम सुरू होतं या बाबतीत देखील या कामामध्ये देखील प्रशासन व्यस्त होतं. त्यामुळे प्रशासनाला या शक्तिपीठ महामार्गाच्या कारवाईकडे फारसं लक्ष देता आलं नाही अशी ही चर्चा होती. परंतु या अनुषंगाने माझ्याकडं नुकतंच एक पत्र जुनं आहे, परंतु नुकतंच एक पत्र प्राप्त झालं. हे पत्र कोणाचं आहे तर MSRDC म्हणजे शक्तिपीठ महामार्ग ज्यांच्या अंतर्गत येतोय म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं हे पत्र काढलेलं आहे. हे पत्र कुणाला काढलेलं आहे तर उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यांना काढलेलं आहे. म्हणजे का काढलेला आहे तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अंतर्गत शक्तिपीठ महामार्ग येतो आणि हा शक्तिपीठ महामार्ग ज्या ज्या ठिकाणाहून जातो, ज्या ज्या तालुक्यातून जातो, ज्या ज्या तालुक्यातील गावांमधून जातो त्या गावामध्ये जे जे गट नंबर, सर्वे नंबर किंवा शेतीचे जे गट असतील त्या गटांची मोजणी करण्यासाठी मोजणी फी भूमी अभिलेख उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यांना भरावी लागते. जरी शासनाचे दोन्ही विभाग असले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हा शासनाची एक ब्रँच आहे, त्याचबरोबर भूमी अभिलेख हा देखील शासनाचा भाग आहे. परंतु शासकीय नियमानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ काम करत असताना त्यांनी भूमी अभिलेखकडे संयुक्त मोजणी करत असताना ज्या भागातून, ज्या गटातून, ज्या शेतीतून शक्तिपीठ महामार्ग जातोय त्या गटाची मोजणी फी संबंधित विभागाला भरणे आवश्यक असतं. त्यानुसार त्यांनी भूमी अभिलेखला पत्र काढलं आणि मोजणी फीच्या बाबतीत कळवण्यात आलं. तर हे पत्र नेमकं कुठल्या कुठल्या तालुक्यातील गावांसाठी मोजणी फीची किती रक्कम आहे त्याचा देखील या पत्रामध्ये उल्लेख आहे. या पत्रामध्ये प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माढा, पंढरपूर, माळशिरस, मान, सातारा जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील देखील तालुके यामध्ये आहेत. त्यामध्ये मान, खटाव, खानापूर, कडेगाव, पलूस, वाळवा, हातकणंगले, पन्हाळा, करवीर, राधानगरी, कागल, बुदरगड, आजरा, चंदगड, सावंतवाडी, दोडामार्गे म्हणजे असे विविध तालुक्यांमधील त्या गावातील मोजणी करण्यासंदर्भात ते पत्र काढलेलं आहे. आणि त्याची रक्कम किती भरावायची, त्या गावातील मोजणीची रक्कम किती भरावायची याचा देखील यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. मी या बाबतीत माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये अर्ज क्रमांक आणि त्याची मोजणीची रक्कम किती आहे याबाबत आपणाला माहिती अवगत करू इच्छितो. संपूर्ण तालुक्याची किंवा संपूर्ण बार्शी तालुका असेल किंवा इतर जिल्ह्यातील जे तालुके असतील त्यांचे देखील यामध्ये डिटेल्स त्या गावाची मोजणीची फीची रक्कम किती भरावी लागेल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळात त्याचा देखील या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गावांचा मी उदाहरणार्थ यामध्ये उल्लेख करतो. माळशिरस तालुक्यात शक्तिपीठ महामार्ग हा माळशिरस तालुक्याच्या पूर्वेला असणाऱ्या नेवरे गावात येतो. नेवरे गावामध्ये साधारणपणे मोजणी रक्कम त्यांचा अर्ज क्रमांक आणि त्याच्या पुढे या पत्रानुसार दिलेली मोजणी रक्कम 1,15,000 आहे. जांभूड या गावामध्ये 5,32,500, माळखांबी या गावामध्ये 3,52,500, बोंडले या गावामध्ये 2,17,500, उघडेवाडीमध्ये 3,12,000, वेळापूरमध्ये 17,67,000 रुपये, निमगाव या ठिकाणी 7,54,500, चांदापूर या ठिकाणी 3,31,500, तरंगफळ या ठिकाणी 1,08,000 रुपये, मगरवाडी गारवड या ठिकाणी 1,14,000 रुपये आणि गारवड या ठिकाणी 32 लाख टोटल 32,08,500 अशी माळशिरस तालुक्याची एकूण रक्कम 78,13,500 ही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं
भूमी अभिलेख यांच्याकडे भरल्यानंतर या मोजणीच्या कार्यवाहीला सुरुवात होईल असं सांगण्यात आलं. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला ही रक्कम भूमी अभिलेख कार्यालयाकडे तांत्रिक अडचणी म्हणजे वेबसाईटचे इश्यू असतील किंवा इंटरनेटचे इश्यू असतील, अनेक इश्यू, तांत्रिक अडचण अनेक इश्यू असू शकतात, त्यामुळे भरता आली नाही. त्यामुळे हा मागणी अर्ज परत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे दिला होता. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे जे सहसचिव आहेत संजय बनकर साहेब यांच्या सहीचं देखील पत्र माझ्याकडे उपलब्ध झालेलं आहे आणि त्या पत्रानुसार त्यांनी असं सांगितलेलं आहे की प्रकल्प खर्च जो असतो तो मोजणीसाठी थांबवला नाही पाहिजे. मोजणी केल्यानंतर मोजणी करत असताना त्याचा अहवाल भूमी अभिलेख कार्यालयानं मोजणी प्रक्रिया सुरू करावी आणि त्यासाठी देखील त्यांनी शासन निर्णय 2025 अमुक नंबरने ते काढलेलं आहे. ते देखील पत्र त्यांनी त्या ठिकाणी काढलेलं आहे आणि त्यानुसार प्रकल्प खर्च वाढू नये यासाठी तात्काळ भूमी अभिलेखनं संबंधित तालुक्यातील गावांची मोजणी करावी आणि त्या मोजणीचा अहवाल तसा ठेवा आणि त्यानंतर जोपर्यंत मोजणीची काही ठराविक रक्कम असेल ती रक्कम भरल्यानंतर हा मोजणी अहवाल संबंधित ठिकाणी जमा करावा असा एकंदरीत एक अर्थ निघतोय, अशी चर्चा आहे यामध्ये. आणि त्यानुसार शक्तीपीठ महामार्गाच्या कारवाईसाठी भूमी अभिलेख कार्यालयाचे असेल किंवा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची कारवाई सुरू झालेली असेल. त्याच अनुषंगानं दुसरं एक पत्र माझ्याकडं आलेलं आहे. ते पत्र आमच्या माळशिरस तालुक्याच्या शेजारील जो पंढरपूर तालुका आहे त्या पंढरपूर तालुक्यातील भूसंपादन जे अधिकारी आहेत म्हणजे उपविभागीय अधिकारी आहेत किंवा भूसंपादन अधिकारी यांनी काढलेलं आहे. ते पत्र कुणाला काढलेलं आहे तर त्यांनी ते पत्र पंढरपूर तालुक्यामधील जे गावं या शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होत आहेत त्या गावांमधील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात हरकती घेतल्या होत्या. त्या हरकतीमध्ये अनेक कारणं दिली होती. त्या कारणांची किंवा त्या हरकती घेणाऱ्या शेतकऱ्यांची सुनावणी देखील पंढरपूर तालुक्यातील भूसंपादन उपविभागीय अधिकारी कार्यालय पंढरपूर विभाग पंढरपूर यांनी त्यांची सुनावणी ठेवलेली आहे. आणि ती सुनावणी कधी ठेवलेली आहे तर 5/8/2026 रोजी म्हणजे आज तारीख 2 ऑगस्ट आहे. तर 5 ऑगस्ट रोजी या ज्या हरकती घेण्यात आलेल्या होत्या त्या हरकतींची सुनावणी पंढरपूरमधील ज्या गावांमध्ये हरकती घेतलेल्या लोकांनी त्यांची सुनावणी देखील 5 तारखेला घेण्यात आलेली आहे. त्या सुनावणीमध्ये संबंधित जे बाधित शेतकरी आहेत ज्यांनी हरकती घेतल्या होत्या त्या हरकतींची सुनावणी देखील त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतर तालुक्यांमध्ये जे भूसंपादन अधिकारी नेमलेले आहेत किंवा उपविभागीय अधिकारी असतील त्यांच्याकडे ज्या तालुक्यातल्या मग माळशिरस असेल, मान असेल, सातारा जिल्ह्यातील तालुके असतील, कोल्हापूरमधले असतील, सांगलीमधले असतील, बार्शी तालुका असेल आमच्या सोलापूर जिल्ह्यामधला त्या तालुक्यामधले हरकतींची सुनावणी संबंधित ठिकाणी 100% होणार आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात ज्या हरकती घेतल्या होत्या त्या हरकतींची सुनावणी घेणार आहे. संबंधित हरकती घेणाऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं देखील त्या ठिकाणचे भूसंपादन अधिकारी जाणून घेणार आहेत. त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न देखील ते अधिकारी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे पुढील तालुक्यांमधील किंवा इतर जिल्ह्यामधील तालुक्यामधील देखील शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात ज्या ठिकाणी हरकती घेण्यात आलेल्या त्या हरकतीची सुनावणी होणार आहे. आणि त्यानंतर कोणकोणत्या प्रक्रिया या शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात करण्यात येणार आहेत याबाबत देखील आम्ही आपल्या भूमिपुत्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपणाला वेळोवेळी माहिती देण्यात येईल. ज्या पद्धतीनं शासनाकडून अधिसूचना प्रसारित करण्यात येतील किंवा प्रकाशित करण्यात येतील त्याची देखील माहिती देण्यात येतील. हरकतींवरील सुनावणी झाल्यानंतर त्या बाबतीत प्रशासनानं किंवा शासनानं काय निर्णय घेतला याची देखील माहिती देण्यात येईल. वेळोवेळी शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात आपणाला माहिती देण्यात येईल. आपण आमच्या भूमिपुत्र न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. माझा सहकारी शेखर सह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, निमगाव. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.